बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले याची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी तब्बल 5 तास रास्ता रोको करण्यात आला। यानंतर आता विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत आंदोलन सुरू करण्यात आले। दरम्यान या प्रकरणी आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधला। धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर सरकारशी 2 हात करण्याची तयारीही दर्शवली आहे, तर पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। अतिशय बाब गंभीर आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत। अध्यक्ष महाराज, आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये। अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली। ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे। आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे। आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे, त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही। ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे। 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत। अध्यक्ष महाराज, तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी समाधान होईल अध्यक्ष महाराज, त्याशिवाय होणार नाही। शासनाने नोंद घ्यावी। आणि एक महत्त्वाची बातमी आहे, बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथल्या तरुण विलास घुले याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणामधील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी तब्बल 5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आता विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधला आहे। धनंजय मुंडे यांनी तर या प्रश्नावर सरकारशी 2 हात करण्याची तयारी दाखवली आहे, तर पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं आहे। याबरोबरच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवात यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधला आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची जे आहे ते चाकूने भोसकावून हत्या करण्यात आली होती। या घटनेचा संताप जो आहे तो बीडच्या केज पोलीस स्टेशनमध्ये बघायला मिळत आहे। या ठिकाणी जो आहे ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह आणून ठेवला आहे। शनिवारी या तरुणाची जी आहे ते हत्या करण्यात आली होती। अंबाजोगाई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृतदेह जो आहे तो अंबाजोगाई रुग्णालयातून आज 3रा दिवस आहे केजच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो आहे तो रास्ता रोको करण्यात आला होता। या प्रश्नावरती माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात देखील आवाज उठवला होता आणि तात्काळ जे आहे या ग्रामस्थांशी आणि नातेवाईकांशी फोनवरून संवाद देखील साधला। याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी सरकारशी 2 हात करण्याची देखील तयारी ठेवल्याचं बघायला मिळत आहे। धनंजय मुंडे देखील सभागृहात आक्रमक झाले होते। त्याचबरोबरीने मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या नातेवाईकांशी आणि कुटुंबियांशी फोनवरून संपर्क साधला आहे। तसेच पोलीस अधीक्षकांनाही या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत। मात्र आता ग्रामस्थांकडून एकच मागणी केली जाते, यातील जो मुख्य सूत्रधार आहे, मुख्य आरोपी आहे, याला अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ग्रामस्थांकडून केली जाते। यासाठी सर्व ग्रामस्थ जे आहेत एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। केज पोलीस स्टेशनमध्ये जे आहे हा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की जिकडे बघावं तिकडं नातेवाईक आणि ग्रामस्थ इथं थांबल्याचं बघायला मिळत आहे। त्यांची एकच मागणी आहे, यातील जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। तसेच यातील जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल करून त्याला देखील अटक करण्यात यावी। या मागणीसाठी जे आहे हे केज पोलीस स्टेशन जे आहे ग्रामस्थ आणि आंदोलकांनी भरल्याचं बघायला मिळत आहे। तर केजच्या पोलीस स्टेशनच्या समोर देखील रस्ता रोको सुरू असल्याचं चित्र जे बघायला मिळत आहे। आता पोलीस यातून कसा मार्ग काढतात हे देखील पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड। दरम्यान बीडमधील हत्या प्रकरणाचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात देखील उपस्थित केला। अतिशय बाब गंभीर आहे।
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये नाही, असं नाही चालत. अध्यक्ष महाराज आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये. अध्यक्ष सन्माननीय महाराज सदस्य